शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 0 नमस्कार सगळ्यांना. इथे जमलेल्या सर्व भागांना माझं सगळे नमस्कार. माझं नाव हरीश राजकुमार मिनाळे. माझं मूळ गाव घनसूर, तालुका कसबकल्याण, जिल्हा बिहार. माझं शिक्षण सगळं पुण्यातच झालेलं आहे, इंजिनिअरिंग वगैरे. आणि त्याच्यानंतर मी पुण्यात जॉब करतो. 4 वर्ष झाले मी पुण्याचं सॉफ्टवेअर इंजिनियर ॲग्रेटिक टेक्नॉलॉजी पुणे येथे जॉब करतो. आणि अपेक्षा अशा काही नाही आहेत. फॅमिली ओरिएंटेड असावी, नॅचरल असावी, रिस्पेक्टफुल असावी, मोठ्यांचा आदर करावी, इतकेच अपेक्षा आहेत. आणि मला एक मोठा भाऊ आहे, तोही मॅरिड आहे. आणि माझी बहिणी पण अजून प्रोफेशनल आहे. त्यांना दोन मुलं आहेत आणि 8 एकर गावाकडे शेती आहे. थँक्यू सो मच. मला परीक्षा आवडला असेल सगळ्यांना तर माझ्या आईवडील इथे उपस्थित आहेत. मी पुढील जर बोलणी करायची असेल तर त्यांच्यासोबत बोलू शकता. थँक्यू सो मच. 12 to 1995 आणि माझा एक्सपिरियन्स आहे 4 वर्षाचा. मी ॲग्रेटिक टेक्नॉलॉजी बाहेर पुणे येथे ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. ॲक्च्युली मी पुण्यामध्ये पण नोंद केली होती, पण हा एक मुद्दा मांडू इच्छितो इथे की हा कार्यक्रम हा वधूवर परिचयाचा कार्यक्रम आहे. पण इथे मला फक्त पालकवर्गच दिसत आहेत. ज्यांना भविष्य ठरवायचं आहे त्यांच्या संवादाची गरज आहे असं मला वाटतं. तर त्या कार्यक्रमाला उद्देश आहे, या कार्यक्रमाला खरी किंमत ठरेल. पण नक्कीच पुढच्या वेळेस काही कार्यक्रम होत असतील तर पालकांनी वधू आणि वरांना घेऊन यावे हीच मी आयोजकांना विनंती करतो. थँक्यू सो मच. माझ्या वडिलांचा मोबाईल नंबर आहे 9741193782. मराठीचं सांगतो 9741193782. आणि माझ्या मोठ्या बंधूंचा सुद्धा नंबर आहे 9380639141. थँक्यू.
नऊ खंडाचा बळीराजा महात्मा गौतम बुद्ध लिंगायत धर्माचे संस्थापक महात्मा बसवेश्वर संत शिरोमणी सावता महाराज संत रविदास महाराज संत तुकाराम महाराज संत कबीर क्रांतराजा छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले लोकराजा छत्रपती शाहू महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे राष्ट्रसंत गाडगेबाबा पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्त्री शिक्षणाच्या आई सावित्रीबाई फुले यांना मी प्रथम वंदन करतो. आज आपल्या मातोश्री सिद्धवा अतुले या सभागृहामध्ये लिंगायत धर्म लिंगायत समाज या समाजातील सर्व बंधूवर प्रथम असतील वधूवर घटस्फोटी असतील अपंग असतील विधवा असतील विधुर असतील या सर्वांचा आज या ठिकाणी जो वधूवर मेळावा आपण आयोजित केलेला आहे. या वधूवर मेळाव्याला प्रमुख उपस्थित असलेले लिंगायत जागतिक लिंगायत महासभेचे अध्यक्ष या मंगल कार्यालयाचे संचालक सुरेश ठाकरे साहेब, सचिन शिवशेट्टी उद्योजक, बसवराज यांनी हा कार्यक्रम आयोजित केला. ते अप्पासाहेब शेगावे, सीतारामजी कडारे साहेब, तो कार्यक्रम यामध्ये आयोजित करण्यामध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे त्या आपल्या भगिनी प्रियंका अप्पासाहेब शेगावे आणि आपण सर्व वधूवर पालक यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो, कौतुक करतो आणि सर्वांना महात्मा बसवेश्वर महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो. आज परवाच अक्षय तृतीयेला महात्मा बसवेश्वरांची जयंती झालेली आहे. आता मला महात्मा बसवेश्वर यांच्याबद्दल जास्त माहिती नाही, त्यांचा जन्म हा 1131 किंवा 1105 असं म्हटलं जातं आणि यांनी आपल्या आयुष्यामध्ये जे महत्त्वाचं काम केलेलं आहे ते महत्त्वाचं काम म्हणजे त्यांनी सरकारमध्ये नोकरीला असताना सुद्धा लिंगायत धर्माची स्थापना केलेली आहे आणि लिंगायत धर्म हा स्वतंत्र धर्म स्थापन करून या समाजातील चाली रीती रूढी परंपरा जातीभेद मोडून काढण्याचं काम 12व्या शतकामध्ये केलेलं आहे. अतिशय मोठं काम आहे. 12व्या शतकात
योगी हा पुरस्कार मला दिल्याबद्दल मी ह्या लिंगायत समाजाचं अतिशय ऋणी आहे. या शोभापूरच्या बसव चंद्रांना 2005 साली मला शून्यातून पुष्प निर्माण करून उद्योग निर्माण केले. त्याबद्दल मला अभिमान आणि स्वाभिमान या सोलापूर शहरामध्ये, सोलापूर जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये, कर्नाटकमध्ये सर्व ठिकाणी वाढवला. त्याबद्दल त्यांचं मी अतिशय आभारी आहे, ऋणी आहे. कारण माझा असा कसा हा सोलापूर शहरातील लिंगायत समाजाशी काहीही संबंध नव्हता, परिचय नव्हता. परंतु मी माझा आडनाव लिंगे आणि ते लिंगे असल्यामुळे सगळे मला लिंगायत समजतात. याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि त्यांच्या सहवासात आल्यानंतर, लिंगायताच्या सहवासात आल्यानंतर मी हे सर्व शिकलेलं आहे. कारण लहानपणापासून माझं गाव सोलापूर जिल्ह्यातील टोकावरचं गाव आहे ते नाझरे सांगवा. हे सोलापूर जिल्ह्यातलं गाव आहे. परंतु त्या गावामध्ये लिंगायत समाजाची मोठ्या प्रमाणात वस्ती आहे. लिंगायत समाज मोठा आहे. तो लिंगायत समाज रेड्डी शेट्टे समाज आहे, स्वामी समाज आहे, वाली समाज आहे, तेली समाज आहे. म्हणजे लिंगायतामध्ये ज्या जाती आहेत त्या जशाच्या तशा राहिलेल्या आहेत. याचं मात्र मला दुःख वाटत आहे. कारण हे महात्मा बसवेश्वरांना अभिप्रेत नव्हतं. त्यांनी जाती मोडण्यासाठी अनेक विवाह, हे ब्राह्मणाचे विवाह आपल्या शूद्र जाती बरोबर लावलेले आहेत. हे त्यांचं मूर्खपण आपण कधी स्वीकारणार हा मला प्रश्न पडलेला आहे. महात्मा गौतम बुद्ध हे 12व्या शतकातले. त्यांनी जसं उद्योगाला महत्त्व दिलं, कामाला महत्त्व दिलं आणि काम करत करत आपण जो पैसा कमवतो तो समाजासाठी खर्च करावा. हेच 13व्या शतकामध्ये संत शिरोमणी सावका महाराजांनी सांगितलं. आणि त्यांनी जो अभंग म्हटला तो अभंग आहे, कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी, लसूण मिरची कोथिंबीर अवघा धारा माझा आई, विहीर दोरी मोडणारा अवघी आपली पंढरी. म्हणजे जप तप करण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही, कुठल्याही तीर्थक्षेत्राला जाण्याची गरज नाही, कुठलंही काम सोडून कोणतंही काम करण्याची गरज नाही किंवा देवाला भेटायला जायची गरज नाही. तुम्ही तुमचं जे काम आहे ते काम जर आपल्या इमानदारीने केलं, कष्टाने केलं तर कष्टामध्ये देव पावतो. आणि तोच देव हा आपल्याला सावका महाराजाला कसा कांद्यामध्ये दिसला, मुळ्यामध्ये दिसला, भाजीमध्ये दिसला किंवा त्याच्या वीर जोडीच्या नाण्यामध्ये दिसला किंवा वीरच्या परिसरामध्ये दिसला, शेतामध्ये दिसला. तसेच आपण सर्व या सोलापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त व्यापारी आणि शेतकरी मजूर लोक हे लिंगायत समाजाकडे आहेत. त्यांनी महात्मा बसवेश्वराचं आचरण करावं, उद्योगाला महत्त्व द्यावं, शेतीला महत्त्व द्यावं, परंतु जातीला महत्त्व देऊ नये. हे मी खास करून आज महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीनिमित्त आपल्याला सांगतो. आणि आज तो शेगावे आणि अप्पासाहेब शेगर हे गेल्या 4-5 वर्षापासून हा मेळावा घेत आहेत. आणि अतिशय धडपड, त्यांच्याकडे कोणतंही साधन नाही, संपत्ती नाही, परंतु कधी मोटरसायकलवर, कधी एसटीनं, कधी भागवती कारनं,
मुलीच्या वयाचा फरक बघता तो 4-5 वर्षाचा फरक आपल्याला चालतो. मग 4-5 वर्षाची ही संख्या मिळाली तर ती 3 पट 4 पट आहे मुलापेक्षा. म्हणजे मुलीची संख्या कमी नाही. परंतु काय झालेलं आहे की प्रत्येकाचा स्वाभिमान जागा झालेला आहे आणि या आधुनिक युगामध्ये मुली ह्या जास्त शिकलेल्या आहेत आणि जास्त शिकल्यामुळं त्यांच्या अपेक्षाही जास्त वाढलेल्या आहेत आणि अपेक्षा जास्त वाढल्यामुळं मुलींना जो अपेक्षित स्थळ पाहिजे आहे ते अपेक्षित स्थळ मिळत नाही, अपेक्षित ठिकाण मिळत नाही, अपेक्षित शिक्षण मिळत नाही, अपेक्षित नोकरीवाला मिळत नाही किंवा तो पुणे मुंबईवाला मिळत नाही किंवा मोठ्या शहरात मिळत नाही. त्यामुळं मुलीचं वय सुद्धा आता 30-35च्या घरात गेलेलं आहे आणि 30-35च्या घरात ज्यावेळेला मुलीचं लग्न करायचा विचार केला जातो तर त्यांचं वैवाहिक आयुष्य हे जवळजवळ संपत आलेलं असतं. तर याचा विचार करून मुली किंवा मुलीच्या आई वडिलांनी लग्न हे नियमाप्रमाणे 18 वर्षाच्या नंतर केलं पाहिजे आणि ते लग्नानंतर पुन्हा शिक्षण केलं तरी चालेल. परंतु जास्त शिकल्यानंतर पुन्हा वधू शोधण्यामध्ये जो वेळ पैसा वाया जातो आणि त्याच्यामध्ये निराशा पडत आहे आणि मुली वेगळ्या मार्गाने जातात, मुलं वेगळ्या मार्गाने जातात. मुलाचा धंदा व्यवसाय चांगला असेल तर मुलीची अपेक्षा नोकरीवाला पाहिजे आणि तो फ्लॅटवाला पाहिजे, पुणेवाला मुंबईवाला पाहिजे. तर या सगळ्या अपेक्षा वाढत चाललेल्या आहेत. त्यामुळं मुलींची मुलगी कमी होत आहे. असं नाही की मुली नाही, मुली भरपूर आहेत. या भरपूर मुली मुलांचा आई वडिलांनी वेळेचा विचार करा, नाहीतर या मुली हातातून सुटल्या गेलेल्या आणि मुलं ही शेतकऱ्याची मुलं आहेत, थोडीशी कमी शिकलेली आहेत. कारण कमी शिक्षणावर या पुढच्या काळामध्ये या मुलांच्या वडिलांनी आई बापांनी मुलाकडे जास्त लक्ष ठेवावं आणि त्याचं जास्तीत जास्त शिक्षण कसं होईल त्याच्याकडे लक्ष द्यावं. तो जरी शेती करणार असेल, व्यापार करणार असेल तरी सुद्धा त्याला चांगलं शिक्षण द्या. केजी ते पीजी चांगल्या प्रकारचं शिक्षण द्या आणि शिक्षण दिल्यानंतर पुन्हा मात्र तो शेतकरी तरी झाला तर चालेल. कारण शेतकऱ्यामध्ये इतकी ताकद आहे की मुठभर पेरलं तर पोतभर उगवण्याची ताकद शेतकऱ्यामध्ये आहे. इतका नफा कमवण्याची ताकद आहे. परंतु तो नफा कुठं जातो त्याचं संशोधन करण्याची गरज आहे. त्याच्यामुळे शेतकरी पाठीमागे राहिलेला आहे आणि त्या शेतकऱ्यासारखा श्रीमंत कुणी नाही हे मी ठामपणे सांगू शकतो. कारण मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मजुराचा मुलगा आहे आणि शेत
व्यवहार करावा. कारण एक भाऊ किंवा एक भाऊ त्याला जर बघायचं म्हटलं तर आपल्याला एक गाडी लागते आणि एक गाडी घेऊन आपण वधूवर बघण्यासाठी जेव्हा जातो त्यावेळेला एक मुलगी बघितली तर तो मुलगा किंवा मुलगी एकाने काय होतं अजून नको नंतर 101 मुलं मुली बघून झाल्यानंतर मुलगा किंवा मुलगी काय म्हणते पहिला चांगला किंवा पहिली चांगली होती. मग पुन्हा पाहुण्याला सांगितलं जातं की पहिला मुलगा कोणाला तपासा. तर पहिला मुलगा तपासल्यानंतर त्याला विचारलं तर तो म्हणतो त्याचं लग्न झालेलं असतं. मग त्या मुलीचं वय वाढलेलं असतं. मग ते पहिलं वधूला पहिला वर मिळत नाही. मग परत त्याची अवस्था त्या मुलाची अवस्था बिघडलेली असते. मुलाला पहिली मुलगी बघितली असते तिचेही लग्न झालेलं असतं. त्या मुलालाही पहिली प्रथम वधू मिळत नाही. मग कंटाळून तो आमच्या घराला सांगतो अण्णा आता सेकंड हँड असली तरी चालेल. दुसरी सुद्धा वधू आता पसंत करायला मुलांनी सुरुवात केलेली आहे. तर आता हा त्याचा अपमान नसून हे या काळाने आणलेलं संकट आहे. या संकटातून आपण मार्ग काढावा आणि लवकरात लवकर वधू आणि वयाने आपली पसंती करावी आणि वधूवर संशोधन करावं. हे 100 वधूवर पाहण्यासाठी लाखो रुपयाचं उत्पन्न आपलं खर्च होतं. ते खर्च वाचवण्यासाठी हे जे वधूवर मिळाले आहे या मिळाल्यामध्ये एका ठिकाणी जवळजवळ 1500 रुपयाचा खर्च होतो आणि त्या ठिकाणी शेकडो वधूवर बघायला मिळतात आणि आपल्या समाजाचं उत्पन्न हे वाढतं, खर्च कमी होतो आणि त्यातूनच समाजाचा सुधार करावा. एवढंच मी सांगतो आणि थांबतो. जय ज्योती, जय क्रांती, जय भीम, जय संविधान, जय महात्मा, जय शिवराय. धन्यवाद सर. अतिशय उपयुक्त आणि महत्त्वाची माहिती आणि मार्गदर्शन आपल्याला केला. त्यानंतर कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माननीय शरद आप्पासाहेब शेळके साहेबांनी केले यांनी या सरांचं गुलाबपुष्प स्वागत करावं. धन्यवाद. आता त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपले माननीय शरद आहे त्यांच्या माध्यमातून आपण करतो. या ठिकाणी
दर्शन